आपल्या आवाजच्या सेलिब्रिटी गप्पा टप्पांमध्ये आज आपण भेटणार आहोत अशा सेलिब्रिटीला की जिच्या नावामुळेच तुम्ही तिला ओळखणार आहात। आर्ची हे नाव सगळ्यांना संपूर्ण महाराष्ट्रभरात माहिती आहे। अशी ही आपली आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू आज आपल्या आवाजच्या स्टुडिओमध्ये आलेली आहे। सर्वात प्रथम आपल्या आवाजच्या तर्फे तुमच्या दोघांचं मनपूर्वक स्वागत। थँक्यू। आज आपण गप्पा टप्पा करणार आहोत रिंकू राजगुरू आणि विशाल आनंद यांच्यासोबत। तर रिंकू तुमचा जो 17 जूनला चित्रपट प्रदर्शित होत आहे प्रेमाचा 8वा रंग, त्याबद्दल काय सांगाल? हो, 17 जूनला आमचा 8वा रंग प्रेमाचा हा सिनेमा येतो। आपण नेहमीच ऐकतो की सप्तपदी किंवा सप्तसूर काय ते 7 रंग, इंद्रधनुष्यात 7 रंग असतात, पण आम्ही 8वा रंग घेऊन येतोय लोकांच्या भेटीला। खूप निराळी आणि खूप निरागस छान हळवी अशी ही लव्ह स्टोरी आहे। आणि आत्तापर्यंत मराठीत आपण अनेक लव्ह स्टोरीज बघितल्या, अनेक प्रेमाविषयीचे सिनेमे बघितले, पण ही समाजाला धरून बनवलेली काय म्हणतात लव्ह स्टोरी आहे। ज्या मुलीवरती ॲसिड अटॅक होतो, तिचं आयुष्य आहे, तिचं जगणं आहे, तिची मतं आहेत, तिची प्रेम कहाणी आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं आपल्या आजूबाजूला खूप अशा मुली असतात की ज्यांच्या आयुष्यात अशा बऱ्याच गोष्टी घडतात काही कारणांमुळे, तर त्यांना कोणकोणत्या गोष्टींना सामोरे जावं लागतं किंवा त्या गोष्टीचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर कितपत होतो हे त्यांची मतं मांडणारी कृतिका तुमच्या भेटीला येते। बरोबर, या मूवीमध्ये रिंकूचं नाव कृतिका आहे आणि कृतिका तू या मूवीमध्ये ॲसिड विक्टिमची भूमिका केलेली आहे, त्या भूमिकेबद्दल काय सांगशील? कृतिका ही अगदीच साधी सर्वसामान्य घरातली मिडल क्लास घरातली मुलगी आहे जी साधा जॉब करते, तिला 4 पैसे कमवायचे आणि साधं आयुष्य जगायचं, जी फार मोठी तिची स्वप्न नाही आहेत। आणि प्रत्येक मुलीला असं वाटतं की आपण खूप सुंदर दिसावं, छान असावं, तशीच ती आहे। आणि सडनली तिच्या आयुष्यात अशा गोष्टी घडतात की तिच्यावरती ॲसिड अटॅक होतो आणि मग तिचं आयुष्याचं एक वेगळं वळण घेतं किंवा तिला खूप गोष्टींना सामोरे जावं लागतं, पण ती त्यात किती धाडसाने उतरते किंवा तिथून तिची एक वेगळी लव्ह स्टोरी काय सुरू होते आणि काय काय घडतं। खूप सस्पेन्स आहे, खूप हळवेपणा आहे तिच्या आयुष्यात आणि तितकाच ड्रामा पण आहे। तर मला वाटतं लोकांना कृतिका खूप आवडेल आणि फिल्म पण आवडेल। नक्कीच, कारण आपल्या महिलेविषयी ती मूवी आहे आणि प्रेम तर आहेच आहे, पण त्या प्रेमाच्या पुढे काय होतं ह्या सगळ्या गोष्टींचा एक तो मिलाप आहे। तर मला असं वाटतं की आकाश ठोसरसोबत तू पहिल्यांदा काम केलं होतं आणि आताही तू विशाल आनंदसोबत पहिल्यांदाच काम करते किंवा विशाल आनंद पहिल्यांदाच काम करतात ते, तर ही केमिस्ट्री तुमची कशी जुळती पडद्यावरती? आपण वर्कशॉप करतो तेव्हाच मला वाटतं हळूहळू मैत्री व्हायला लागते, कुठेतरी एक कम्फर्ट झोन यायला लागतो, एकमेकांचा स्वभाव समजायला लागतो किंवा त्याच्यामुळे मग ते आणि इतक्या वेळा आम्ही ते वाचलेलं आहे, इतक्या वेळा त्याचे रियाज केलेले आहेत किंवा रिहर्सल्स केलेले आहेत त्या डायलॉग्सचे, त्या सीनचे, त्याच्यामुळे ते जेव्हा करायची वेळ येते तेव्हा ते खूप सहजपणे निघून जातं। आणि मलाही अर्थात त्याच्याबरोबर काम करताना खूप मजा आली। त्याला मराठी येत नाही, पण त्यांनी खूप कष्ट केले स्वतःवरती, खूप छान मराठी शिकला आणि मला वाटतंय की विशालनी जी शिरीष नावाची भूमिका केली आहे ती पण लोकांना खूप आवडेल। नक्कीच, कारण दाक्षिणात्यमधून आलेला विशाल जी ये आपकी फर्स्ट मूवी है जी, और वो भी मराठी लैंग्वेज में जी। और आप तो पूरी हिंदी और इंग्लिश, तो ये मराठी रिंकू के साथ, रिंकू तो फुल ऑन मराठी है, तो वो केमिस्ट्री जुड़ गई अच्छे से या कुछ इश्यूज आ गए उसमें? नहीं, बिल्कुल नहीं, केमिस्ट्री जुड़ गई। जब हम लोग वर्कशॉप करने लगे साथ में तो बहुत अच्छा बॉन्डिंग बन गया और हम लोग बहुत रिस्पेक्ट करते हैं एक दूसरे की। सो एक रिंकू बहुत सपोर्टिव है, जो आपको सपोर्ट कर देती है। तो आई गेस जब आपकी, मैंने पहले भी कहा ये चीज़ और फिर कह रहा हूँ कि जब लोग ऐसे होते हैं आपके इर्द गिर्द लाइक रिंकू राजगुरू और मैक्सर, तो एक तो सीखने को बहुत कुछ मिलता है एज अ न्यू कमर, न्यू आर्टिस्ट, और फिर एक सपोर्ट सिस्टम जब अच्छा होता है तो माहौल बहुत अच्छा हो जाता है और एक्टर के लिए परफॉर्म करना बहुत ईजी हो जाता है। तो वैसा रहा इन टोटलिटी। बहुत ही बढ़िया। वो तो केमिस्ट्री हम 17 जून को देखने ही वाले बड़े पर्दे पे। तो रिंकू तुझ्याकडे पुन्हा एकदा, कारण ही कथा प्रेम कथा पण आहे, पण सामाजिक एक वळण पण ह्या कथेतून आलेलं आहे आणि महिलांना एक संदेश पण आहे त्यामधून। तर ह्या पात्रातून किंवा ह्या तुझ्या भूमिकेतून तू महिलांना काय संदेश देऊ इच्छिते? मी महिलांनाच संदेश देऊ इच्छिते असं नाही, मी सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही माणसाच्या चेहऱ्यावरती प्रेम न करता त्याचा तो कसा आहे त्या आतल्या खऱ्या माणसावरती प्रेम करायला शिका।
किंवा दुसरी गोष्ट की आपल्याला मिळत नाही ते कोणालाच मिळू नये म्हणून त्या माणसाला काही इजा करायला जाऊ नका. का तर जाणून बुजवून हिसकावून घेणं हे प्रेम नसतं. जे मनाने येतं, स्वइच्छेने स्वखुशीने येतं ते प्रेम असतं. त्याच्यामुळे असे कोणतेच ॲसिड अटॅक नव्हे तर असे कोणतेच कामं आपण कुणासोबतच नाही करायला पाहिजे, मग ते बाई असो किंवा मग तो माणूस असो. स्पेशली मी महिलांसाठी ह्यासाठी बोलले की आपला आवाज आपली सखी, जसं मी म्हटलं की आमचं 60,000 महिला ह्या फोरमशी जोडल्या गेलेल्या आहेत. आणि नक्कीच आम्ही वेगवेगळ्या मूवीच्या माध्यमातून जेव्हा सेलिब्रिटी येतात त्यांना भेटतात तर त्यांना पण आम्ही एक संदेश देत असतो. कारण नुसताच एंटरटेनमेंट पार्ट नाही आहे हा, तर आपल्याला समाजासाठी पण काहीतरी आपण देणं लागतो. तर आपल्याकडनं तो एक संदेश गेला पाहिजे की नाही, जसं आता तू सांगितलं की नुसता चेहरा महत्त्वाचा नाही, तुम्ही त्यांचं कॅरेक्टर पण पाहिलं पाहिजे, त्यांच्या सगळ्या गोष्टी. अशा खूप गोष्टींनी मुली असं कमकुवत होतात किंवा त्यांचं खूप खच्चीकरण होतं. बरोबर, मला अर्थात वाटतं की लोकांचं नाही ऐकलं पाहिजे. तर आणि चेहऱ्याने काय तो चेहरा आयुष्यभर सेमच दिसत नाही, माणसं बदलत जातात, चेहराही शेवटपर्यंत बदलत जातो. तर हा विचार न करता स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे मुलींनी आणि किंवा त्यांच्या सोबत असं सगळं होतं त्या लोकांनी. नक्कीच ह्या चित्रपटातून सगळेच जण म्हणजे सगळेच प्रेक्षक हा संदेश घेतीलच. आणि आम्ही आपला आवाज आपली सखीकडून 17 तारखेला ह्या मूवीचा आम्ही प्रीमियर शो ठेवू. तुम्ही सगळे आलात तर अजून त्याला आपण छान पद्धतीने लोकांपर्यंत नेता येईल. आणि मला त्यातली एक गोष्ट जी आवडली ती की हा सामाजिक संदेश आपण महिलांना देतोय की कुठलीही घटना आयुष्यात खूप साऱ्या घटना घडत असतात, पण ती घटना धरून न ठेवता आपण पुढे त्याच्यावर मात करून चाललं गेलं पाहिजे. आणि नक्कीच तुझा आधीचा जो चित्रपट होता की प्रेमाचाच आणि त्याचा एंड काय झाला, आणि आत्ताचाही चित्रपट ह्याच्यामध्ये प्रेम पण आहे पण ह्याचा एंड हा खूप वेगळा आहे. म्हणजे ती टक्कर देते, ती तिच्या अस्तित्वासाठी लढते. तर अशी कृतिका आपण मोठ्या पडद्यावर 17 जूनला पाहणारच आहोत. तर जाता जाता काय संदेश देशील? संदेश देण्यापेक्षा मी एवढंच सांगेन की 17 जूनला तुम्ही चित्रपटगृहात जावा आणि आठवा रंग प्रेमाचा आमचा नवा सिनेमा खूप काहीतरी सांगायला येतो. तर तुम्ही नक्की येऊन बघा. आशा आहे मला की तुम्हाला तो आवडेल. नक्कीच तुमच्या ह्या चित्रपटासाठी आपला आवाज करणं, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या दोघांना. आणि विशालसाठी तर स्पेशली, कारण हिंदीमधून मराठीमध्ये काम करणं एवढं सोपं नाही आहे, कारण मराठी भाषा शिकणंही तेवढंच अवघड आहे. पण ती विशालनी शिकली आणि त्याच्यामध्ये तेवढं छान कॅरेक्टरही निभावलेलं आहे, कारण आम्ही टीजर पाहिला. आणि नक्कीच आपला आवाज करणं पण तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आपला आवाज आपल्या सखीकडनं आम्ही ह्या चित्रपटाला पहिल्याच दिवशी आम्ही पाहणार आहोत. आणि आम्ही तुम्हाला आवाहन करतो की उलट तुम्हाला जमलं तर प्रीमियर शोला या. आपण खूप छान तिथे वेगळ्या पद्धतीने अजून गप्पा गोष्टी आणि महिलांपर्यंत वेगळ्या पद्धतीने मेसेज पोहोचू शकतो. असे सामाजिक मेसेज लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे. आणि स्पेशली एक महिला म्हणून महिलांसाठी मी ह्या गोष्टींसाठी तर जास्त प्राधान्य देईल. तर धन्यवाद, तुम्ही आपल्या आवाजला वेळेत काढून भेट दिली.